तर आता बरेचशा शेतकरी मित्रांचे आपल्याला फोन येत आहे की पुढील पावसासंदर्भात काय वाटचाल राहणार, तर त्याबद्दल शेतकऱ्यांनी एक सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. आपण शेतकऱ्याला म्हणा की आपण सांगितलं होतं ना 7 जूनला मान्सून दाखल होईल, तर महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय. बरोबर सर. दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे हो. सांगली सांगली जिल्हा, सोलापूर बरोबर. जिल्हा, हो. इकडं सोलापूर, बीड जिल्ह्यात, हो. लातूर जिल्ह्यात काही भागात आला. हो पण काय बरोबर. झालं तिथं सध्या स्थिरावलेलं आहे. हां, 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 हां. 14 पर्यंत बरेच भागामध्ये आणखीन काय होईल, हं. मग दाखल होईल. आज देखील नागपूरकडे म्हणजे आज हो विदर्भातनं बरोबर. नागपूर, वर्धा, भंडारा, इकडे अमरावतीकडे आज देखील बऱ्याच भागात पाऊस सुरू होईल. हो बरोबर सर. पण त्याच्यानंतर ना हे आपण पहिल्यापासून काय म्हणतो जून पेरण्या कधी होतील 3 टप्प्यात होतील हो सांगितलेल्या. 3 टप्प्यात बरोबर. आता सध्या ना इकडं इकायला भागातली सुरू झाली की धारूर तिकडं हो आज बरोबर. गेलो होतो तिकडं, तर तिकडे सुरू झालं कारण की तिकडे भरपूर पाऊस झाला काही काही ठिकाणी. हो बरोबर जिथं आहे. पाऊस झाला आणि जिथं ओल आहे तिथं ते शेतकरी पेरतात. हो. पण ओल नसताना शेतकऱ्यांनी पेरायला नाही पाहिजे. नाही बरोबर आहे. जमिनीमध्ये ईदभर ओल असेल तर पेरायचं, नसताना हो. पेरायचं. हो ते तुम्ही आणखीन सुरुवातीपासून काय सांगता. होईल हो. हे आता उद्या 13 पासून काय होईल हां. विदर्भामध्ये आणखीन पाऊस वाढेल समजा. 13 तारखेपासून. हो. हो. 13 पासून मग 13, 14, 15, हां. 17, 18 मग दररोज वेगवेगळ्या भागात वाढत जाईल. हो का? मग ते पाऊस मग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात चांगला सक्रिय होईल. हां, 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 हां. हो. हो. पण एकदम सगळीकडे पाऊस आता सक्रिय नाही होणार सध्या तरी. हो समजा सर्वदूर हे पाऊस राहणार नाही. नाही सध्या तर नाही. हो, 20च्या मात्र नंतर पुन्हा एकदा राज्यात वातावरण बदल. मग हो. शेवटच्या आठवड्यात 20 ते 30 मध्ये मग बऱ्याच भागात कव्हर होईल. हो, ते तर पाऊस तुम्ही जोरदार सांगितला 20 ते हां. 30च्या दरम्यान. हो. जूनच्या शेवटच्या दरवर्षी मी काय म्हणलो 26, हो. 27, 28ला महाराष्ट्रात पाऊस येणार आणि शेतकऱ्याची पेरणी होणार. हो, बरोबर. तिथं पहिल्यापासून म्हणतो ना. हो, हो, पण कसं बरोबर. झालं परिस्थिती आता 7 जून आहे. हो. तर बरेच जणांना वाटतं की आज आणि 3 दिवस झाले, आज 10 तारीख आहे. लोकांना वाटतं की आजचा पाऊस नाही आला. इतक्या लवकर दाखल नाही होत कारण की ते स्थिरावलेलं आहे तिथं सध्या. हो, 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 बरोबर. मात्र समजा एका दिवसात पूर्ण महाराष्ट्र व्यापत नसते मान्सून. मात्र धीरे-धीरेच व्यापणार आहे 16 ते 17 कधी कधी होते फक्त, पण काय होईल यावेळेस ना जरा लई स्थिर कमी आहे. हो का? मात्र आणखी मान्सूनला 2-3 अडथळा दिवस लागत आहे. उत्तर महाराष्ट्राकडे जायला आणखी 2-3 दिवस लागतील 13 तारखेपासून. हो, 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 बरोबर आहे. हम्म. मात्र सर मान्सूनला अडथळा लागत आहे यावेळेस. हो. हो, मात्र एकदम असं सगळीकडे नाही सक्रिय होणार. आता नाही काय होईल हो. जिथं पडला तिथंच पडायला आहे जास्त. हो, बरोबर आहे. आणि काही भाग सोडून द्यायला आहे. हो. म्हणून शेतकऱ्यांनी सध्या तरी पेरणीचा निर्णय घ्यायलाच नाही पाहिजे. नाही, बरोबर आहे. जमिनीत ओल नसेल तर पेरणीच करायचं पाऊस पडला तर. हो, हो, आता ते तर आहे. करायलाच नाही पाहिजे. हो, बरोबर आहे. मात्र सर आपल्याला काही मी भागात सुद्धा मी सगळं रेडी करून ठेवलं बियाणाला औषधी सगळ्या तयारी. हो, हो, हो. 2दा रोटावेटर करून ठेवले. हो, पण जेव्हा पाऊस पडेल मग त्यावेळेस ईदवर ओल गेली हो, बरोबर. मग त्यावेळेसच निर्णय घ्यायचा, नसता तोपर्यंत घ्यायचाच नाही. नाही, बरोबर. मात्र सर कपाशीची लागवड झाली वाटते तुमची. आमच्या भागात काय झालं हां. 3 पाऊस पडले. हो. उगवली काय काय जणांची. हो का? डेअरिंग काही काही भागात आमच्या इकडे चांगला पाऊस झालाय. हो, त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ सुद्धा दिलेला होता शेतकऱ्यांना. आणि पाऊस उगवली सुद्धा बऱ्याच संध्याकाळी जणांची. झाला होता. हो. हो, तुम्ही आता दुपारी. ज्याच्याकडे पाण्याचे पाणी सोडायला तर उगवली त्यांची. हो, हो, बरोबर आहे. फक्त आता काल नाही 2 दिवस काल पण आजच नाही आला पाऊस फक्त. हो का? हम्म. मात्र 13 तारखेला अजून पुन्हा पाऊस आहेच मग. हो. हो. मात्र सर पण आपल्याला. सगळीकडे पडणार नाही बरं का. नसा काय होईल लोकांचा गैरसमज असा होतोय हो, 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 की बरोबर. सगळीकडे एकदा यावं पाऊस, सगळीकडे नाही. हे पाऊस सध्या तर नाही. हां, हां, हां. पण ते पुढं पुढं सरकत दाखल होईल. आपण पहिल्यापासून काय म्हणलो हो, दक्षिण महाराष्ट्राकडून सुरुवात होईल बरोबर. आणि ते पुढं पुढं असं सरकत सरकत संपूर्ण महाराष्ट्रात जाईल असं. हो, हो, बरोबर. नुसतं पाऊस जाईल पण त्याच्यात हो. पेरण्या होतील असं नव्हतं सांगितलं. नाही, 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 नाही. काय झालं बरोबर. लोकांना असे गैरसमज वाटतात की पाऊस पडावा आणि पेरण्या व्हावं, तसं नाही होणार. नाही, नाही, नाही. एका दिवसामध्ये कशा पेरण्या होणार आहे? हो ना. मात्र ओलीचा महाराष्ट्र थोडी आहे का? मिरग म्हणजे उन्हाळ्यातच गणती असते ही. नाही, बरोबर आहे. हो मिरग. हां, एवढा मोठा महाराष्ट्र व्यापायला काही ना काही तर दिवस लागेलच पावसाला. हो. हो, एका दिवसात थोडी होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणा आता ही दररोजची दररोज थोडं थोडं पुढे वाढत वाढत जाईल पाऊस. हो, हो, 20च्या नंतर आणखीन वाढत जाणार, मग 22-23 पासून आणखीन थोडा वाढत जाईल हो. आणि मग शेवटच्या आठवड्यात मग पेरण्या लागतील. ते तर हो, पहिल्यापासूनच मी म्हणलो होतो ना, जूनच्या हो. शेवटच्या आठवड्यात दररोज. शेवटच्या आठवड्यात जोरदार राहणार. त्याच्यातून उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये 10 जुलै ते 15 जुलै. बरोबर, बरोबर आहे. 3 टप्पे होतील म्हणलं होतं पेरण्याची. हो, हो, बरोबर. पहिल्यापासून काय म्हणलं 3, 7 ते 14 मध्ये काही जणांच्या सुरुवात होती. हो, जिथं बरोबर. पडलं ती चाललंय.
हो आणि त्याच्यानंतर 20 ते 30 शेवटच्या आठवड्यात एक सांगितलं होतं. हो हो बरोबर. आणि एक 10 ते 15 जुलैच्या दरम्यान. 15 जुलै 3 टप्पे. बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. हो. हो, मात्र सर काही भागांना जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. म्हणजे नदी नाल्यांना काही भागात पूर सुद्धा येत आहे. म्हणजे आपण विटली इकडं मौज हे बरं का बीड जिल्ह्यामध्ये वडवणी त्या परिसरात हो 5 तळे एकदम एक रात्रीतच अर्धे झाले. हो हो बरोबर आहे. म्हणजे एका पावसातच अर्धे भरले ते 5 तळे तिथले सांडवे तलाव. हो का? हो. हां हां हां. आता अंबाजोगाईचे शेतकरी आहेत. हो त्यांच्या चालू झाल्या पेरण्या बऱ्याच झाल्या. तिकडे पाऊस त्यांना झाला. आता पुन्हा काल एक वडगाव गुंडा तिकडल्या परिसरातले फोन आले. ते म्हणले हां. आणखी 2 दिवस वापसा होत नाही त्यांना. हो का? हो. हां हां. की धारूर तिकडे सुद्धा ना काही भागात जिथं पाऊस पडला त्यांच्या पेरण्या सुरू झाल्या. हो, जिथं बरोबर. ओल आहे ते शेतकरी करतात पण ओल नसणारे नाही करीत. ओल नसणारे करत नाही. बरोबर आहे. आणि मात्र ओल सर- नसणाऱ्यानं करू नये पण. हो. मात्र सर आपल्याला पावसाची अशी कंडिशन पाहायला मिळत आहे की आमच्यापासून 30 किलोमीटर दूर पाऊस पडत आहे आणि आमच्या गावामध्ये पाऊस नाही. हां हां. तर हे कशामुळे होत आहे? म्हणजे 30 किलोमीटर पाऊस पडत आहे. म्हणजे दोनदा 30 किलोमीटर पाऊस झाला, परंतु आमच्या गावामध्ये एक बी सुद्धा पाऊस पाहायला मिळालेला नाही. 15 मे ते 30 मे दरम्यान हं. तुमच्या गावाला पाऊस पडला आणि नाही पडला आणि बाजूच्या गावाला पडला त्या 30 किलोमीटरच्या पलीकडे. हो बरोबर. तर त्यांना दररोज पाऊस येणार पावसाळ्यामध्ये. हो का? पाऊस आला की त्यांना पडणार आणि तुम्हाला सोडूनच देणार. हां 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 हां. उन्हाळ्यामध्ये जिथं जास्त पडला ना मे मध्ये शेवट 15 ते 30 मे हो हो. मग त्यांना जास्त पडतोय पाऊस. मात्र त्या भागातनी सर पाऊस झालेला आहे. 15 ते तुम्ही सांगता ना मेच्या दरम्यान हा तर त्या भागात पाऊस झालेला आहे त्या तारखांना. झालेलं आहे ना. हो. मात्र आमच्या इकडे तुरळक पाऊसच पडला होता, म्हणजे तुरळक थेंब. हा मग जिथं पडला ना हा. तिथं जास्त पडतोय. हो का? मात्र मग आता आमचा भाग कधी घेणार सर समजा? मग आता हे चांगला मान्सून सक्रिय झाल्याच्या नंतर. हो का? पूर्ण समजा मान्सून सक्रिय झाल्यास नंतर मग आपल्याला पाऊस शेवटच्या पडणार. आठवड्यात आहेच समजा. हो का? 20च्या नंतरच नाही तुमचा. हां 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 हां. तरी पण असं मदत पडून जाईल. हो. एकदम सगळीकडे सक्रिय नाही होणार. हां, हां, 20च्या हां. नंतर मग चांगला सक्रिय होईल. मग ज्यावेळेस सगळीकडे सर्वदूर पाऊस येईल आपण देखील सर्वदूरचं सांगूत ना. हो. सध्या पाऊसच नाही तर बळच कसं सांगता येईल. नाही 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 बरोबर आहे. आणि सर तुम्हाला आठवण असेल तर तुम्ही सर्वदूर पाऊस सांगितलेला नाही, म्हणजे तुम्ही भाग बदलतच सांगितलं होतं आणि भागच सुद्धा सांगितलं होतं तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये आहे आपल्या. याच्यात मी काय म्हणतो तर फक्त दक्षिण महाराष्ट्राकडून पाऊस यायला तिकडेच दाखवलंय हो हो बरोबर आहे. आणि हळूहळू पुढं सर करणार 14 पर्यंत वेगवेगळ्या भागात जाईल. बरोबर आहे बरोबर आहे. आता सध्या ना वर नागपूरला पाऊस चालू आहे तिथं. नागपूरला वर्ध्याला चालू आहे. वर्ध्याला चालू आहे. आज विदर्भात बघा ना बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार. हो का? हो. हां हां हां. मात्र सर आता पुढील जे 2-4 दिवस आहेत तर ते कोणत्या भागात जास्त करून पावसाची शक्यता राहणार? तर काय होईल की आपलं हिंगोली वाशिम हां हां हां. यवतमाळ हां वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हां. अकोला अमरावती बुलढाणा हो. म्हणजे इकडे काय होईल हां. उद्यापासून आणखी पाऊस वाढेल बघा 12, 13, 14 पासून 13 पासून 12, 13 आणि 14 पासून. 14, 15, 16 मग दररोज एक दिवस 2 दिवस पुन्हा सोडून देईल असं म्हणजे हां हां हां. भाग बदलतच राहील. सगळीकडे नाही पडणार हो हो. पण थोडी सुरुवात येईल म्हणजे अशीची भावना. बरोबर बरोबर.